मॉर्निंग गाईज. तर आजच्या आपला अजून एका व्लॉगला नवीन वर्षाने सुरुवात होत आहे. तर त्याआधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर हा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप सुखाचा, समाधानाचा आणि समृद्धीचा जावो हीच बाप्पा चरणी. माझी पण आज नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. मला पण खूप चांगले फील येतात, वाईब्स येत आहेत. तर मला ऑलरेडी सण हे खूप आवडतात, म्हणजे सणामध्ये रेडी व्हायला, पूजा करायला, तर हे मला आवडतंच. तर त्यासाठी मी खूप ऑलरेडी एक्साइटेडच असते. तर आज आणि मला ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायला आवडेल की मी, माझे आणि हस्बंड, आम्ही दोघं मिळून कशी आमच्या गुढीची तयारी करतो आणि आम्ही कशी प्रिपरेशन करतो, कशी पूजा होतो, तयार करतो, हे सगळं मला तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवायला नक्कीच आवडेल. आणि या व्लॉगमध्ये अजून एक मला तुम्हाला हिंट द्यायची आहे की आज माझ्या घरी, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांकडे एक नवीन गोष्ट येणार आहे. तर त्यासाठी पण मी खूप एक्साइटेड आहे आणि आज ते या नवीन वर्षाला आमच्या घरी येतं ह्याची मला खूप एक्साइटमेंट आहे. तर माझी पूजा झाल्यावर, आमची गुढीची पूजा वगैरे झाल्यावर मी माझ्या घरी जाणारच आहे. तर तिथे कळेल तुम्हाला की ती नवीन गोष्ट कोणती आहे. तर ब्लॉगमध्ये बोललेली की आजची सुरुवात तर झाली आहे आता देवांपासून, की नवीन वर्ष किंवा कोणत्याही सणासुदीला नेहमी पहिले देवांची पूजा होते, त्यांचं स्नान होतं, त्यांना चांगलं सजवलं जातं, त्या गोष्टी पुढे केल्या जातात. तर त्याच प्रकारे मीही सुरुवात केली आज देवांची. म्हटलं त्यांना आंघोळ वगैरे करून व्यवस्थित त्यांना पुसून बिसून मंदिरात सजवून वगैरे ठेवलं. पहिले देवांची स्टार्ट केलं. तसं तर आमच्याकडे हफ्त्यातनं 2दा देवाची पूजा केली जाते, म्हणजे 2दा असे धुवून वगैरे आम्ही व्यवस्थित हार वगैरे घालतो आणि इतर दिवशी नॉर्मल दिवा लावून हार लावून पूजा केली जाते. तर मला आवडतं खूप आहे. ऑलमोस्ट तसं मला सांगा की तुमचं देव कोणते आहेत, कारण की आमच्याकडे खंडोबा, जो की आमचा आहे, माझ्या माहेरकडचं निमगडचा खंडोबा, आणि सासरकडे माझ्याकडे ज्योतिबाचं पूजा केली जाते. आणि कुलदेवी म्हणाल तर तुळजाभवानी, तर जशी की सगळ्यांचीच आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवी आहे. वेळ आहे त्यांना गंधटिका करायची. चांगले धुवून पुसून व्यवस्थित त्यांना चमकवून वगैरे. मग मी त्यांना लाल टिका लावत असते नेहमी देवांना. माझं असं मला असं वाटतं की एक लाल टिका वेगळंच रूप देतं मूर्त्यांना. तर मी लाल टिकाने हे करते, त्यांची टिळा वगैरे लावून फुलाने मंदिरात सजवून ठेवते. एकदम सविस्तर पूजा करायला ना मी माझ्या मम्मीकडनं शिकली आहे, कारण की तिनेच मला सगळ्या गोष्टी शिकवल्या. गंधटिका लावून गजरा ठेवायला खूप लक्ष्मीची मूर्ती दिसते ही नारळ आणि तांब्याचं जो आहे प्रतीक, ते खूप छान वाटतं बघायला. तर मी त्याला असंच गोल टिका लावून देवीचं रूप देते आणि गजरा लावते. मला खूप आवडतं. जसं की उठल्या मी बोललेली की माझं झालंय, म्हणजे घर बीर सगळं स्वच्छ करून झालेलं आहे, माझी देवपूजा सुद्धा करून झालेली आहे आणि आता मला घ्यायची गुढीची तयारी करायला. आता सुनीत फ्रेश होतोच आहे, त्याचं आवरून झालं की लगेचच आम्ही गुढी कशी उभारतो ह्याची मी क्लिप टाकणारच. आता तुम्ही पुढे बघत तर आता इथे आलेलाच आहे, तुम्ही बघताय त्याची पण चालू तयारी. आता त्याला मी सगळं सांगणार आहे गोष्टी, काय करायचं, कसं करायचं, आणि मग त्या प्रकारे आम्ही सुरुवात करू. हा तिथेच ला गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. तर आता मी इथे झालेली आहे रेडी. तुम्ही बघू शकता साडी बिडी घालून एकदम मस्तपैकी. तर पूजा वगैरे झालेली आहे. त्याच्या आधी आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे, जे आहे की हे आपण जाऊया. सुनीत प्रथा मागच्या वर्षी आहे ना ते. पुढे तू खाल्लंस काय? नाही, मला खायचं. पहिला तू. कसं रिॲक्शन्स. पप्पा आज
व्लॉग मध्ये फर्स्ट टाइम येणार आहेत आमचे पप्पा. पोरी कडुनिंबाचं पान आणि गुळ. पप्पा पहिला पान, पहिला गुळ घेते, मिक्स करून खा. हा पप्पा तसं पण नीमचं ज्यूस पितात तर पप्पांना एवढं नाही वाटणार तरी. रिएक्शन नाही आहे चेहऱ्यावर. किती कसं गोड, किती गोड आहे सांगा. हा दिसताय ते एक्सप्रेशन. ठीक आहे. लहानपणीच आठवतं मला, पप्पा आमच्या मागे लागायचे असे. अक्षदा, मी आणि ओंकार, माझे बहीण भाऊ. आम्ही दरवेळेस गुढीपाडवा झाला, गुढी वगैरे उभारून झाली की आमचा पप्पा पान घेऊन रेडीच असायचे. खायचंय खायचंय खायचं. आणि आम्ही लहानपणापासून एवढे म्हणजे त्या गोष्टीला हे करायचो ना, अक्षरशः अक्षदा तर बाथरूम मध्ये पळून जाणं, बेडरूम मध्ये पळून जाणं की अवॉइड करणं पप्पांना, की पप्पा आले नाही पाहिजेत. पण पप्पा काय, त्यांना ट्रिक माहिती होती, ते मागे लागून 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 आम्हाला पान भरवायचे शेवटी. आणि एखादं पान खाल्ल्याने असं एवढं काय होत नाही, पण तेव्हा जास्त त्रास व्हायचा. पण आता ठीक आहे. पण ते पहिल्याचेच दिवस आठवले खूप आणि छान वाटलं. तर आता झाली आहे गुढी उभारून, झाली आहे, सगळं झालंय, सगळी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे. पण गुढीला काहीतरी गोड ठेवायचंय खायला. तर आता काय करायचं, तर माझा विचार चाललेला, मम्मी बोली शिरा करूया. तर आता गोडाचा शिरा करतोय, तर लवकरच आपण बघूया आणि गुढीला नैवेद्य ठेवूया. तर मी आता इथे निघाली आहे आपल्या सरप्राईजकडे. जसं की मी बोललेली, माझ्या घरी येणार आहे ती गोष्ट. तर ती गोष्ट आता आलेली आहे. गाडी, न्यू गाडी. पप्पा जरा हसा. काय फील होत आहे पप्पा, नवीन गाडी? छान आहे गाडी. आपण मम्मीच रिव्ह्यू घेऊ. मम्मी काय आनंद होतोय खूप. आपल्या नवीन गोष्टीची आपण नेहमी पूजा करतोच. तर जसं की इथे पप्पा आता गाडीला हार घालत आहेत, तर मीही इथे आता गाडीला ओवाळून घेत आहे, तिची पूजा करत आहे. त्याच्यानंतर अक्षदाने तर त्याच्यावरती पाणीचं औक्षण केलेलं आहे. आणि आता ओंकार नारळ फोडून आम्ही पूर्ण गाडीची पूजा करून घेतलेली आहे. आता इथे गाडीवर पहिल्यांदा पप्पा आणि मम्मी राईडला निघाले आहेत. आणि त्यामागे मी आणि सुनीत त्यांना फॉलो करते की ते कुठे चालले आहेत बघण्यासाठी. हॅलो वन्स अगेन. खूप मोठ्या ब्रेक नंतर आता व्लॉग केला आहे परत, कारण की त्याचा एंड पण करायचा आहे त्यासाठी. तर तुम्हाला सगळ्यांना कळालंच असेल आजचा दिवसभराची माझी धावपळ, काय काय चाललं होतं. सकाळी उठल्यापासून घर आवरणं, मग गुढीची तयारी, आणि मग ती जी गोष्ट नवीन येणार होती ती पण तुम्हाला कळाली व्लॉगमध्ये. पप्पांची नवीन गाडी आली आहे. तर मी म्हणेन आता की आज एंड करते ह्या व्लॉगचा, आणि मी काहीतरी आणखी नवीन घेऊन यायचा विचार करतेच आहे. तर प्लीज तुम्ही असेच माझ्यासोबत कंटिन्यू बघत राहा गोष्टी, माझ्यासोबत कायम असेच राहा आणि मला सपोर्ट करत राहा. आणि मला सांगा की मी ॲटलीस्ट अजून कुठे कुठे इम्प्रूव्ह होऊ शकते सगळ्या गोष्टींमध्ये, आणि मी कसं तुम्हाला एंटरटेन करू शकते ह्या गोष्टीसाठी. तर तुम्हाला सर्वांना गुड नाईट. आणि आता झोपायची वेळ झालेली आहे, खूपच दमल्यासारखं झालं, तर आता डायरेक्ट झोपणार आहे मी. चला बाय, गुड नाईट.